एक बार मिलते हैं। आज आए हमें मिलने प्रशांत जी आदोड़े सर, आइए आगे का कौतिकाल सुनाइए। सही होम। यस, लेट्स प्ले। अंतिम सामना, 3 षटकांचा हा सामना असेल। गुरुदत्त क्रिकेट संघ वर्सेस हेमंत स्मृती। घनसोली क्रिकेट मधील 2 मोठी नाव आज मात्र या मानाची क्रीडा स्पर्धेसाठी लढताना दिसतील। पहिला चेंडू, पहिले षटक, अक्षय मडवी टू लती। हो, सुरू फटका, व्हॉट शॉट, आणि काय प्रयत्न होता, आकर्षक असा फटका होता। या आजच्या या स्पर्धेतील सर्वोत्तम फटका गणला जाईल। मागच्या सामन्यात विजयने एक षटकार खेचला होता प्रशांत सर, त्यानंतर हा लतिकेसचा फटका मात्र आकर्षक असा फटका होता। क्रिक लाईव्हच्या माध्यमातून याचा रिप्ले जर आपण पाहिला तर त्या फटक्याची हुकूमत दिसून येईल। जी हाँ, बहुत ही खूबसूरती के साथ गेंद को खेला गया था फ्रंट फुट पर। सबसे बड़ी बात है इस गेंद को बल्ले के बीचों बीच खेल दिया था। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अक्षय, सामना करने के लिए बल्लेबाज सचिन। आने वाले से गेंद को खेलना चाह रहे थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं। विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं। पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर बिंदी है। स्कोर 1 रन बगैर किसी नुकसान के। अक्षय चांगलं कमबॅक म्हणेल। पहिल्या चेंडूवर एक आकर्षक असा फटका खेचून काढला होता, परंतु त्यानंतर सचिन च्या समोर मात्र चांगली अशी गोलंदाजी। बघूया सचिन तितक्याच ताकदीचा असा अनुभव असा खेळाडू। अक्षय टू सचिन, बिरकावतोय चेंडू फाईन लेगच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तिथे धावतोय, चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर, चौकार होतोय। पंच राहुल यांचा चौकाराचा इशारा होतोय। या 4 धावसंख्येने धावसंख्या वाढली जाते, धावसंख्या पोहोचते 5। शुक्रिया डीजे, खुद के ऊपर रख यकीन, आपके भी दिन आएंगे हसीन। मैदान के अंदर बेहतरीन बल्लेबाजी करे सचिन, बहुत ही क्रूशियल मुकाबला। बल्लेबाज सचिन इस पक्ष टाइक करें पर गेंदबाजी कर रहे अक्षय। इस ओवर की अगली गेंद का इस्तेमाल किया, बहुत अच्छा शॉट, लगा पर खिलाड़ी गेंद के नीचे छोड़ दिया कैच। जी बदल सचिन को मिला है। ये लड्डू था, ये लड्डू था, शादी का समय नहीं, लड्डू बांटने का समय। ये फाइनल का मैच है, एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर आएगा। कदमों का इस्तेमाल किया गया था, ज्यादा एलिवेशन नहीं था, फ्लैट गेंद चली गई बॉडी रन पर, जहां लॉन्ग अप पर खिलाड़ी तैनात, और ये आसान कैच आपने छोड़ दिया है। जीवनदान सचिन को मिला। बघूया या जीवनदानाचा कुठल्या रीतीने फायदा उठवतो सचिन। आता स्ट्रायकर लतिकेश पुन्हा एकदा, आता मात्र बॅटची कट आणि महत्वाचा गडी बाद होतोय। जसा चेंडू पडला, खेळून काढला, आवाज आला आणि पंचांचा निर्णयाची वाट न पाहता तंबूमध्ये परततोय। हे चांगल्या खेळाडू वृत्तीचं लक्षण। स्वतःचा झेल आपण पाहतो वेस्टीच्या मागे विशाल मडवी यांनी हा झेल पकडला। पहिलं यश प्राप्त होते अक्षय जगदीश मडवी या गोलंदाजाला। थँक्यू डीजे। जल्लोष आहे गावाचा, जल्लोष आहे गावाचा, वाढदिवस आहे भावाचा। जल्लोष आहे गावाचा, वाढदिवस आहे आशीचा, आशीचा वाढदिवस, आणि आज संपूर्ण गावामध्ये त्याची चर्चा होते। रात्री 12 वाजता प्रकाश कुठे होता, तिथे काय होतं, सेलिब्रेशन होतं, या सगळ्या गोष्टी चर्चा होते। न्यू पैटर्न, नए बल्लेबाज नीतीश बल्लेबाजी करने के लिए। हेमंत स्मृति आपका 12th मैन हमारे कॉम्बॉक्स में आना बहुत जरूरी है। हेमंत स्मृति इस ओवर की अगली गेंद राइट ओवर द विकेट, और शॉट का मार्का है, बेहतरीन टाइमिंग, लॉन्ग बॉडी की तरफ गेंद को खेला गया है, तीर से समान, छू लिया आसमान, बल्लेबाज करे सीना तान, गेंद बढ़ने के बाद 6 रन। धन्यवाद डीजे। इथे मात्र आकर्षक असा फटका प्रशांत सर, हीच हुकूमत नितीशाची जीपीएल मध्ये घनसोली प्रीमियर लीग मध्ये दिसून आली होती। अगदी तशीच हुकूमत आणि त्याच रीतीने फटकेबाजी या पहिल्या चेंडूवर। आत्मविश्वास महत्वाचा असतो। मी मागच्या मोठ्या स्पर्धेत एक आक्रमक अशी फलंदाजी केली होती, तोच आत्मविश्वास या मानाच्या क्रीडा स्पर्धेमध्ये अर्थात साई कृपा मित्रमंडळ आयोजित क्रीडा स्पर्धेमध्ये दाखवताना दिसतोय। पहिलं षटक समाप्ती, धावसंख्या आपण पाहतोय 12। मन मनगट
आणि मेंदू असेल मजबूत तर तुम्ही या मॅचमध्ये या सामन्यामध्ये क्रिकेटच्या खेळावरती तुमची हुकमत दाखवू शकता आणि तेच या ठिकाणी दाखवलं सचिन आणि त्याचबरोबर नितेशने. आज अतिशय स्वस्तात बाद झाला पण दुसऱ्या बाजूला मैदानावरती दोन षटक आता पहिल्या षटकाचा खेळ आहे दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू होण्यापूर्वीच 1 डझन धाबलकावरती आहे. तसं बघूया पहिल्या षटकाची समाप्ती. आता विनीत आलंय. मागच्या सामन्यात त्याने तारलं होतं. पहिल्या षटकात 17 धावसंख्या होत्या. त्यानंतर मात्र विनीत याने संघाला कमबॅक करून दिलं होतं. बघूया यावेळी परिस्थिती वेगळी, संघ वेगळा, कुठल्या रीतीने गोलंदाजी करतो विनीत. एक नवतरुण असा गोलंदाज, परंतु या स्पर्धेत चांगल्या हुकूमतने चांगल्या कौशल्याने गोलंदाजी करतोय विनीत. विनीत टू सचिन. पहिल्या चेंडूवर मात्र इथे सुरेख फटका स्वागत केलं झालं. वेलकम मिस्टर विनीत माडवी. क्या बात है, क्या शॉट खेला सचिन ने, जबरदस्त पारी के लिए अपने टीम के लिए बल्ले के बीचों बीच सीधे बल्ले से गेंद को खेल दिया. एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर जरूर आएगा. ये एक्शन रिप्ले देखिए, ना झुकता है ना रुकता है और सचिन सीधा गेंदबाज को ठोकता है. बहुत शानदार स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच सीधे बल्ले से गेंद को खेला और रोड पर गेंद चली गई. मतलब ये सड़क पे कड़क शॉट था, सड़क पे कड़क शॉट बल्लेबाज सचिन का. स्कोर इसी के साथ पहुंच चुका है 18 पर. इस ओवर की अगली गेंद फुल टॉस आंसर पर के बॉडी पर खिलाड़ी तैनात है, स्कोर पर खिलाड़ी तैनात है. अपने बॉडी का इस्तेमाल किया, शरीर का तरफ से गेंद को रोका गया. 1 रन मिलेगा, 2 रन मिले. विकेट के बीच अच्छी दौड़ दोनों बल्लेबाजों द्वारा. 2 रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी. रन संख्या फिलहाल 20 रन 1 विकेट के नुकसान पर. सुरेख फटकेबाजी. सचिन एक अनुभवी असा खेळाडू. गेली कित्येक वर्ष आपण गुरुदत्त क्रिकेट संघामध्ये विशाल मडवी याला पाहतोय, तर हेमंत स्मृती क्रिकेट संघामध्ये सचिन आठवले या खेळाडूला आपण पाहतोय. गेली कित्येक वर्ष अनराम क्रिकेटवर हुकूमत गाजवली. त्यानंतर ओराम क्रिकेटमध्ये सुद्धा त्याने एक वेगळी ओळख घनसोली क्रिकेट नव्हे तर नई मुंबई क्रिकेटमध्ये निर्माण केली. तो सचिन इथे मात्र सुरेखरित्या फलंदाजी करतोय. साई सोना, अगर आप आग में डालोगे ना तो वो कभी काला नहीं होता. ये असली हीरा है सचिन. बहुत बढ़िया. अंडरआर्म क्रिकेट, ओवरआर्म क्रिकेट, फॉर्मेट बदलते, खेल नहीं बदलता. बहुत शानदार बल्लेबाजी कर रहे हैं. बघूया पुन्हा एकदा विनीत गोलंदाजीच्या पटलावर गोलंदाजी करेल. विनीत टू सचिन अशी जुगलबंदी. आता मात्र दिशा भरकटली आणि दंडित केलं जाते. नकारात्मक चेंडूचा इशारा. हा दबाव होता, या दबावामध्येच मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल. बघूया पुन्हा एकदा विनीत. धावसंख्या 21 आपण पाहतोय. सुरेख फटका, चेंडू बराच वेळ हवेमध्ये आणि आता मात्र झेल पकडला जातोय शुभम याच्याकडून. गडी बाद होतोय. पहिले यश, इथं महत्वाचं यश प्राप्त करतोय विनीत आपल्या संघासाठी. थँक्यू डीजे. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. अत्यंत महत्वाचं म्हणजे या विकेटवरती खेळायचं तुम्हाला व्ही मध्ये जास्त खेळावं लागेल. दुसरी महत्वाची गोष्ट, प्रत्येक टीमच्या 2 असे खेळाडू आहेत जे मैदानावरती पंच म्हणून येतात. म्हणजे पुढील कालावधीमध्ये तुम्हाला जर पंचांची भूमिका बदलायची असेल तर त्याची प्रॅक्टिस या घनसोलीमध्ये होते. ही गोष्ट थोडी नवीन आहे. ही नियमावली सर आपण घनसोली क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहिलं. चांगला उपक्रम, पण परंतु मगाशी मी जसं कालाय तस्मै नम असं म्हटलं जाते. काला सोबत जर तुम्हाला चालायचं असेल तर आज ISPL क्रीडा स्पर्धा ज्या धर्तीवर होते ना, ते काही नियमावली आपण घनसोली क्रिकेटमध्ये सुद्धा सुरू करायला हवी. इथे मात्र सुरेख चेंडू, चांगला कमबॅक म्हणेल मी विनीत याचं. कारण इतकं टॅलेंट घनसोली क्रिकेटमध्ये आपण पाहतोय सर, परंतु त्या टॅलेंटला जर न्याय द्यायचा असेल तर मात्र तुम्हाला आज स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर त्या रीतीने क्रीडा स्पर्धा तुम्हाला आयोजित कराव्या लागतील, त्या रीतीने खेळ तुम्हाला करावे लागेल. जी हाँ, यू आर एब्सोल्युटली राइट. गेंदबाजी करे गेंदबाज विनीत. ऑन साइड पर बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है, दायरे के अंदर फीड की जाएगी. सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी. 3 ओवर का ये खेल है. दूसरी ओवर का खेल बीच मैदान पर जारी है. रन संख्या 20-32, 23 रन स्कोरबोर्ड पर है, 2 विकेट के नुकसान पर. और ये आखिरी मुकाबला बीच मैदान पर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. इथे मात्र आता दंडित केलं जाईल. नो बॉलचा इशारा होतोय आणि घोषित अशी 1 धाव, म्हणजे 9+1 2 अशी धावसंख्या असेल. पुढचा चेंडू फ्रीचा असेल आणि वॉर्निंग सुद्धा असेल विनीतसाठी की पुढचा चेंडू जर या स्थितीने जर टाकला तर तुला गोलंदाजी थांबवावी लागेल. साई कृपा मित्र मंडल का बहुत ही शानदार आयोजन. साई कृपा चषक 2026. पिक्चर है सुपर हिट. अगली गेंद फ्री हिट, दे घुमा के खेलने का मौका मिलेगा. ऑन साइड पर बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे
लेग बाय का इशारा, गेंद पैरों पर टकराई है और उसके बाद फाइनल क्षेत्र में चली गई। 2 ओवर का खेल, 12 गेंदों का खेल और 12 गेंदों में स्कोर है कुल मिलाकर 25-25। सचिन जी स्कोर 26। सचिन जी का सम्मान करना चाह रहे हैं आप? इस ओवर के बाद सम्मान किया जाएगा। एक सवाल मेरे मन में साई है, टॉस अगर गुरुदत्त ने जीता है, क्या वो बल्लेबाजी कर सकते थे? नक्कीच करायची आवश्यकता होती, परंतु जसा मी सांगितलं की अनुभव हा सर्वात मोठा शिक्षक असतो. या संघामध्ये विशाल मोदी सारखा कॅप्टन गोल हा खेळताना दिसतोय. आपल्या खेळाडूवर प्रत्येक क्षेत्रावर माझी हुकूमत आहे, माझा संघ कुठल्याही बाजूने फलंदाजी गोलंदाजी करू शकतो, हा खेळाडूने दाखवलेला विश्वास होता, म्हणून त्याने हा निर्णय घेतला असावा सर. पण ही नाण्याची बाजू तेव्हा अजून हे षटक आहे, अजून 3 षटक, 4 षटकानंतर क्लिअर होईल त्यांनी घेतलेला निर्णय योग्य होता अयोग्य होता. आता घेतलेला निर्णय योग्य ठरवायचा आहे, त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाहीये आणि टायटल पण जिंकायचं आहे. शेवटचा षटक शुभम येतो. यावेळी काय फटका खेचून काढलाय हो, आकर्षक असा फटका, तितका चांगला प्रयत्न होता, षटकार होते. ऍक्शन रिप्ले आपण जरूर पाहूया. मगाशी मी वारंवार उल्लेख करतो, विजय पाटीलचा तो फटका होता, त्यानंतर लतिकेसचा फटका आणि हा मात्र नितेश याचा हा फटका मात्र सूर्यकुमार यादवची आठवण करून देतोय. इतक्या आकर्षकाचा फटका ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. इट्स अ ह्यूज अँड मॅसिव्ह 6 बाय मिस्टर नितेश म्हात्रे. लाल्या या नावाने सुपरिचित असलेला हा खेळाडू समोरच्या संघाला मात्र विचार करण्यास भाग पडले या फटक्याने. थिंक टँक मात्र आता जमा होते. विशाल मडवी आलाय, निखिल मडवी चर्चा करतोय, थोडीशी क्षेत्राची रचना आता बदल होते. बघूया शुभम ज्ञानेश्वर मडवी, वडील आणि मुलगा या संघामध्ये आपल्याला खेळताना दिसत आहेत, परंतु यावेळी वडिलांनी गोलंदाजी नाही केली, परंतु गोलंदाजीसाठी आलाय शुभम. बघूया शुभम कुठल्या रीतीने गोलंदाजी करतोय. शुभम टू नितेश, पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न तिथे स्वप्नील सुरेखाचं क्षेत्ररक्षण. स्वप्नील याचं दुसऱ्या धावसंख्येचा आवाज इथे सॅक्रिफाईस आपल्या खेळाडूसाठी मात्र विकेट बहाल करतोय, तंबूमध्ये परततोय. क्रुशियल विकेट है और दोस्तों आप देख रहे हैं साई कृपा चषक 2026 का ग्रैंड फिनाले. क्या गेंदबाज करेंगे शिकार या बल्लेबाज करेंगे बल्ले बल्ले? आप देख रहे हैं साई कृपा चषक 2026 का ग्रैंड फिनाले. दर्शक काफी संख्या में मौजूद है. साई कृपा चषक जहाँ खेल होगा आकर्षक और झूम उठेंगे सारे दर्शक. बहुत सारे दर्शक की टूर्नामेंट एंजॉय कर रहे हैं. अब फिलहाल स्कोर मैं आपको बताऊंगा. रन संख्या 33. शुभम का ये ओवर है. पहली गेंद की अगर बात करें तो पहली गेंद पर सिक्सर, उसके बाद में रनआउट का विकेट. इंपॉर्टेंट मैच, बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला बीच मैदान पर आप देख रहे हैं. न्यू बैटर, नए बल्लेबाज भी धीरे धीरे मैदान की ओर आ रहे हैं. इंपॉर्टेंट खिलाड़ी नितेश शानदार बल्लेबाजी भी कर रहे हैं और अब गेंदबाजी कर रहे हैं शुभम तैयार. इस ओवर की अगली गेंद राइट अप ओवर द विकेट. ऑफ के बाहर गेंद थी, कट करना चाहते थे, दूर से खेले, शरीर से दूर गेंद थी, बल्ले से दूर गेंद थी, बल्ले का बाहरी गिरा लगा और गेंद चली गई थर्ड पर. अब सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी. रन संख्या 34 रन 3 विकेट के नुकसान पर. आता मात्र चांगल्या रीतीने गोलंदाजी आपण पाहतोय. शुभम आता मात्र विविधतेने गोलंदाजी करतोय. इष्टीच्या मागे निखिल ज्या रीतीने सूचना करतोय अगदी त्याच रीतीने इथे गोलंदाजी पाहतोय, परंतु सुरेखाचा फटका. तिथे विशाल मडवी मात्र चांगला प्रयत्न, परंतु अपयशी ठरतोय. या चौकाराने मात्र पुन्हा एकदा धावसंख्येला आकार येतोय. नितेश मात्र आपला दर्जा, आपला लौकिक आणि क्वालिटी फलंदाजीमध्ये दाखवून देतोय. सर्वात महत्वाचं काय तर जबाबदारी खांद्यावरती घेतली जाते आणि तो सांगतो तुम्ही किती असाल हुशार, किती असाल चॅप्टर, तुम्ही टाकला यार्कर तर मी खेळणार हेलिकॉप्टर. त्याने हेलिकॉप्टर खेळला, फक्त तो ऑनसाइडला नाही गेला, ऑफसाइडला. पण त्याला काय करतो, चौकारात ठोकायचं होतं का षटकार, तर त्यानं या मैदानावरती केलं. अप्रतिम काम केलं. धावफलकावरती एकूण धावा आहेत 38. षटक क्रमांक 3 शेवटच्या षटकाचा खेळ. शुभम गोलंदाजी मार्क वरती. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू पण आमच्या बाजूला बळतात, हात करतात समांतर, धाबा येतात अमांतर. व्यासपीठावरती आदरणीय घनश्याम मडवी साहेब, विकासजी भोसले साहेब, राजूजी देशमुख साहेब, आदरणीय अविनाश पाटील साहेब, श्रीमान दयानंद तांडे साहेब, आदरणीय सन्माननीय योगेश पाटील साहेब, आदरणीय सन्माननीय संतोषजी मडवी साहेब उपस्थित आहेत. लिजन खेळाडू देखील संतोषजी मडवी सर, आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शुभम इथे गोलंदाजी करताना दिसेल. बघूया शुभम टू नितेश. नितेशचा मात्र इथे शो आपण पाहतोय फलंदाजीमध्ये. दिशा भरकटली गेली. बघूया पंचांचा इशाऱ्याची वाट पाहतोय आणि नकारात्मक चेंडू
घोषित केला जातोय, दंडित केला जातोय. या एक धावसंख्येने धावसंख्या वाढली गेली 40 धावसंख्या. 3 षटकांचा आपण सामना पाहतोय. प्रशांत सर 40 धावसंख्या. अच्छा, संध्याकाळचं सत्र आहे. ही धावसंख्या देखील खूप चांगली, यात काय शंका नाहीये. ऑनसाइडला मोठा फटका खेळायचा होता ऑफ्टमच्या बाहेर, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि आता पकडला गेला झेल. नितेश जो डेंजरस मॅन होता तो डिपार्ट होईल. चेंडू हातात विसरला, मिडांचा क्षेत्ररक्षक आहे. 40 धावसंख्या. संध्याकाळचं सत्र आहे, शेवटचा सामना आहे. प्रेक्षक आहे तो उत्कंठा तर वाढणार आहे, दुसरी अपेक्षा प्रचंड असणार आहेत. त्यामुळे संध्याकाळच्या सत्रामध्ये 40 धावसंख्या म्हणजे 50 असणार आहे. सर नक्कीच सर, 40 धावसंख्या संध्याकाळच्या सत्रामध्ये या 10+ आपण धावसंख्या आपण म्हणू शकतो. पण तो बघूया नवीन फलंदाज कोण येतोय. हेमंतची इथे अनुपस्थिती आपल्याला दिसून येते. ज्यावेळी हेमंत सारखा फलंदाज खेळपट्टीवर असतो. विनंती असेल दोन्ही संघांना कुठलाही टाइमपास करू नका. खास करून गुरुदत्त क्रिकेट संघाला तुम्हाला दुसऱ्या सत्रामध्ये दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करायची आहे. निखिल, विनंती असेल आयोजकांमार्फत. एक गोष्ट साई आणखी नाही, म्हणजे हा आता महत्वाचा डाव आहे, फक्त वेळ जास्त घेऊ नका. संघाला सुद्धा विनंती असेल कुठलाही विलंब होणार नाही याची काळजी घ्या. शेवटचा चेंडू इथे मात्र सुरेखाचा जोर कसाचा फटका. अक्षय तिथे सुरेखाचं क्षेत्ररक्षण तितके सुरेखाशी फेकी आणि गडी बाद होतोय. पहिला डाव संपुष्टात येतोय. पहिल्या डावाखेर धावसंख्या आपण पाहतोय 41 धावसंख्या पूर्ण आणि 42 धावसंख्येचं आव्हान. दोन्ही संघांना विनंती असेल खास करून हेमस्फोर्टी क्रिकेट संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवा, कारण दुसऱ्या डावात कुठलाही बॅड लाईटचा त्रास होणार नाही गुरुदत्त क्रिकेट संघाला, आपल्या प्रतिस्पर्धी संघाला, याची सुद्धा काळजी घ्या. दरम्यान घनश्याम मडवी साहेब इथे उपस्थित होते. क्रिकेटवर प्रेम करणारे व्यक्तिमत्व, त्यांचं सुद्धा इथं माईची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे. धन्यवाद साहेब, आपण आलात. या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढली गेली. त्यानंतर विकास भोसले यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल. विकास भोसले हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. आपण क्रीडा स्पर्धेसाठी मोलाची उपस्थिती दाखवली. सह आयोजक दिनेश पाटील यांच्या माध्यमातून. दरम्यान फलंदाजी सलामीची जोडी आपण त्वरित पाठवा आणि क्षेत्ररक्षण सुद्धा त्वरित सजवा. विनंती असेल लतिकेश. त्यानंतर राजू देशमुख हे सुद्धा एक क्रिकेटवर प्रेम करणारे व्यक्तिमत्व, त्यांचा सुद्धा इथे शब्द सोमनांनी आणि मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल. दिनेश पाटील यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे सहआयोजक. दरम्यान सलामीची जोडी मैदानात आपण पाहतो विशाल मडवी आणि निखिल मडवी, दोन्ही दिग्गज असे फलंदाज. त्यानंतर अविनाश पाटील यांचं सुद्धा इथे स्वागत केलं जाईल. त्यानंतर दयानंद तांडेल हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल. त्यानंतर योगेश पाटील हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल. सामन्याला देखील सुरुवात होईल. शेवटचा सामना, शेवटचा अध्याय, शेवटचा डाव, साई कृपा चषक 2026 या 25व्या पर्वाचा आणि लिजन खेळाडू संतोष मडवी साहेबांचा सन्मान. नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधील एक महान यष्टीरक्षक म्हणून नेहमीच आम्ही त्यांच्याकडे पाहतो असं संतोष मडवी इथे उपस्थित आहेत. गुरुदत्त क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आणि आज आपल्या संघाचा सामना पाहण्यासाठी ते उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा यथोचित सत्कार होतो.
चला सामन्याला सुरुवात करूया. चला मी जोडी डावखोऱ्या त्याचा फलंदाज निखिल स्ट्राईकला, तर नॉन स्ट्राईकला कॅप्टन कोल्लू विशाल मडवी. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय शौकीन, तितकाच नामवंत आणि गुणवान असा गोलंदाज शौकीन. बघूया कुठल्या रीतीने गोलंदाजी करतोय. भिवंडी येथील क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांनी टेनिस क्रिकेटचं लक्ष वेधलं होतं. तोच शौकीन बघूया कुठल्या रीतीने गोलंदाजी करतोय. सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है साई कृपा चषक 2026 के ग्रैंड फिनाले में। फुल टॉस ऑन सर पर खूबसूरत बॉर्डर पे खिलाड़ी गेंद के नीचे के ये कैच होगा। शानदार फील्डिंग लतिकेश की जबरदस्त फील्डिंग, सारे दर्शक तालियां बजा रहे हैं, बताने की जरूरत नहीं है। फुल टॉस गेंद थी, कहीं पर भी खेल सकते थे, गेंद बिल्कुल हवाई यात्रा में चली गई, लेकिन लतिकेश वाह वाह उस्ताद वाह, क्या फील्डिंग आपने की है। और ये घनसोली के दर्शक है, जब क्वालिटी फील्डिंग क्वालिटी बैटिंग होगी क्वालिटी गेंदबाज होगी तो बताने की जरूरत नहीं है। पहली गेंद पर स्टार्ट कमाल का हुआ है, स्कोर 2 रन और बल्लेबाज निखिल का खाता खुला 2 पर डन। पुढचा चेंडू पुन्हा एकदा शौकीन तो निखिल. आता मात्र सुरेख चेंडू, निखिल सारख्या मातबर खेळाडूला मात्र इथे स्तब्ध ठेवले गेले. सुरेख गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर चांगला असा फटका होता निखिल, याचा संधी प्राप्त झाली होती. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत लतिकेशचा प्रयत्न आपण पाहिला आणि चांगलं क्रिकेट ओव्हरऑल हेच क्रिकेट पाहण्यासाठी मात्र क्रीडा रसिक इथे मैदानावर आणि युट्यूबच्या माध्यमातून सामना पाहतायत. क्वालिटी क्रिकेट, क्रिकेटचा दर्जा वाढवणारे आपण क्रिकेट आपण पाहतोय. तीसरी गेंद भी बहुत महत्वपूर्ण होगी। मैंडेटरी पबल पे का ओवर शौकीन गेंदबाजी करे, सामने बल्लेबाज विशाल जिनके ऊपर दारोमदार। इस ओवर की अगली गेंद ऑनसाइड पर खेल दिया, बॉर्डर पर खिलाड़ी बचे हैं, जिनको फीड करेंगे थ्रो करेंगे, तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। विशाल का खाता खुला, स्कोर इसी के साथ 4 रन स्कोर पर है। जीतने के लिए 42 रनों की जरूरत है। एक तर तुम्ही घेतलेलं मिळवणे 7 ठरवायचं आहे किंवा बाकीच्यांच्या मनामध्ये जी पाल चुकचुकते ना, टॉस जिंकून बॅटिंग करायची, ते खोटं यावेळेला खोटं मारून दाखवायचं आहे, ही एक जबाबदारी असेल इथे आता या मॅच मध्ये, विशेष करून गुरुदत्त संघाकडे. आणि आता 42 आहेत त्या 52 आहेत असं समजून गोलंदाजी करायला लागेल गोलंदाजांना. पुढचा चेंडू पुन्हा एकदा समोर निखिल. आता मात्र ही संधी होती, हा झेल सुटला की सामना सुटला, हा येणारा काळ जरूर उत्तर दे. निखिल जो अगदी त्याच्या कारकिर्दीत सर्वोत्तम फॉर्म मध्ये असणारा फलंदाज, शैलीदार फलंदाजाचा मात्र इथे झेल सुटला गेलाय. निखिलला जीवनदान, बघूया या जीवनदानाचा कुठल्या रीतीने फायदा तो घेतोय. आता स्ट्राईक येतोय विशाल मडवी. बघूया सुरेखरित्या गोलंदाजी आपण पाहतो शौकीन याची, बेस्ट वर्सेस बेस्ट. गती परिवर्तन होतं, सुरेखाचा फटका आपण पाहतोय आणि इट्स अ ह्यूज अँड मॅसिव्ह 6 बाय मिस्टर विशाल मडवी. सुरेख फटकेबाजी के साथ गेंद को खेला गया था, शानदार स्ट्रोक और सबसे बड़ी बात है कदमों का इस्तेमाल, अच्छा कदम ताल, गेंदबाज का हुआ बुरा हाल और विशाल की बल्लेबाजी बेमिसाल। 5 गेंदों का खेल, स्कोर कुल मिलाकर 11 रन। इस ओवर की अगली गेंद शौकीन द्वारा, पॉइंट है, कवर पर खिलाड़ी एक्स्ट्रा कवर, उसके साथ मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात है, लॉकआउट बॉडी पर है, डीप मिड विकेट पर खिलाड़ी बाउंड्री पर है और विशाल के लिए अलग रणनीति। प्लान ए था वो अलग था, प्लान बी अलग है और इस वक्त अगर देखें तो गेंदबाजी करने के शौकीन तैयार है। रूम बना के खेलना चाहते थे, ज्यादा जगह नहीं थी, मिड ऑफ पर गेंद को फील किया जाएगा। विशाल ने 1 रन मुकम्मल किया, दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। स्कोर की बात करें तो रन संख्या 12 रन, पहली पारी में 12 बने थे, इस पारी में 12 बने हैं, लेकिन अच्छी बात क्या है कोई विकेट नहीं गिरा। अब जाकर कहानी इंटरेस्टिंग है, तो चलते हैं जो सम्मान हो रहे सम्मान की तरफ। आपण एक आणखी महत्वाच्या व्यक्तीचा सत्कार करतो. कुठली स्पर्धा म्हटली की काही पडद्यामागचे हिरो असतात, अगदी त्याचपैकी एक संजू वैती आमचा मित्र, त्याचा यथोचित सत्कार आयोजकांमार्फत इथे करण्यात येईल. संजू वैती खूप मेहनत एक क्रीडा स्पर्धा यशस्वी होण्यासाठी, अगदी स्पर्धा डिक्लेअर झाल्यापासून ती स्पर्धा संपेपर्यंत खूप महत्वाची भूमिका असते. संजू यायचे, संजू प्लीज या, खूप मेहनत आपण घेतलेली पडद्याच्या मागे. थँक्यू सो मच संजू, आपण या मंचावरती आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल.
फिलहाल जीतने के लिए 42 रनों की जरूरत है और पहले ओवर का खेल, स्कोर 12 रन, 30 रनों की जरूरत है। बल्लेबाज की बात करते तो विशाल, जिनके ऊपर दारोमदार बहुत अच्छी पारी खेल रहे हैं अपनी टीम के लिए, 8 पर खेल रहे हैं और बल्लेबाज निखिल 4 पर बल्लेबाजी कर रहे हैं। साई कृपा चषक 2026 3 ओवर की यह कहानी है। 12 गेंदों का खेल अभी भी आना बाकी। समय ज्यादा ना ले, समय बहुत ज्यादा चला गया, इतना समय ना ले, पूरी क्रिकेट खेलने की जरूरत है। ये फाइनल का मैच है, टाइम इज मनी। और दोस्तों मैं आपको बताना चाहूंगा इस वक्त टाइम है 6:03 का। वक्त बहुत इंपॉर्टेंट रहेगा। गेंदबाजी करे, गेंदबाज अपनी बॉडी के माप तैयार है। जयचंद कदों का इस्तेमाल जरूर करना चाह रहे थे, या खतरा हो सकता था। सचिन आटोले वहां मौजूद थे और उनके सर के ऊपर से गेंद पीछे चली गई है। बल्ला जोर से घुमाया था विशाल ने। स्कोर 13 रन, जीतने के लिए 29 रनों की जरूरत है। जय का बहुत महत्वपूर्ण ओवर है। ऑफिसर पर फिलहाल आप देख सकते हैं 11 गेंदों का खेल आना बाकी, 11 गेंदे और 29 रनों की जरूरत है। जय और एक अच्छी गेंद, सुंदर गेंदबाजी, फुल लेंथ गेंदबाजी कर रहे हैं। मल्लिक का अनुने कहना लगा विकेट कीपर स्कोरिंग की तरफ आके गेंद को फील्ड करेंगे। अब 10 गेंदे, 10 गेंदों में जीतने के लिए 28 रनों की जरूरत है। 10 चेंडू 28 धावा। जोपर्यंत निखिल खेळपट्टीवर, जोपर्यंत विशाल खेळपट्टीवर, सामन्याचं चित्र कधीही पलटू शकतो, परंतु तितकाच ताकदीचा गोलंदाज जे याला पाहतोय. घनसोली क्रिकेटमध्ये अनेक विक्रम त्याच्या नावावर आपण नोंदले गेले. 6 चेंडूत 1 धावसंख्या डिफेंड केले, 6 चेंडूत 2 धावसंख्या डिफेंड केलेत. असा हा सर्वोत्तम असा गोलंदाज हेमंत स्फूर्ती क्रिकेट संघाचा गोलंदाजी करतोय. म्हणून चांगला बॅटल दोन, एका बाजूला एक सर्वोत्तम असे फलंदाज नवी मुंबई क्रिकेट मधील तितका ताकदीचा गोलंदाज समोर आपण पाहतोय जय याला. बघूया चांगला बॅटल, बेस्ट वर्सेस बेस्ट. सुरेखाचा फटका, तिथे क्षेत्ररक्षक तैनात, सुरेख गोलंदाजी करतोय आणि कौतुक करेल क्षेत्ररक्षकाचा प्रशांत सर. ज्या रीतीने गोलंदाजी होतोय अगदी त्याच रीतीने क्षेत्ररक्षक सुद्धा त्यांना साथ देत आहेत. ही एक जमीची बाजू हेमंत स्फूर्ती क्रिकेट संघासाठी. जी हाँ, और ये फाइनल का मुकाबला है। केवल आपको बल्लेबाजी करके यहाँ मैच नहीं जीत सकते। अब स्कोर की बात, 9 गेंदों में जीतने के लिए 27 रनों की जरूरत है। स्कोर 15 ऑन द बोर्ड। और आपको बल्लेबाजी अच्छी करनी पड़ती है, गेंदबाजी अच्छी करनी पड़ती है, फील्डिंग अच्छी करनी पड़ती है, तब जाकर बात बनती है। क्योंकि ये क्रिकेट का खेलना एक टीम वर्क है, तो इसको आपको नहीं भूलना है। गेंदबाजी करे, गेंदबाज अपनी बॉडी माप पर तैयार जो है, सामना करने के लिए बल्लेबाज विशाल इंपॉर्टेंट खिलाड़ी है। क्या जबरदस्त स्ट्रोक है, लॉकअप पर खिलाड़ी गेंद के नीचे है, कोशिश की लेकिन कोई फायदा नहीं है। उड़ी 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 गेंद जाके दर्शक द्वारा दीर्घा में जुड़ी और विशाल की लाई खुशी की घड़ी। बहुत ही अच्छा स्ट्रोक था ये। धन्यवाद. 8 चेंडू 21 धावा असं समीकरण. प्रत्येक चेंडू मागे समीकरण बदललं जाते. का तर खेळपट्टीवर विशाल मडवी, निखिल मडवी आणि गोलंदाजीमध्ये जय गोलंदाजी करतोय. फुलटॉप चेंडू, खराब चेंडू होता हा, पण तो बघूया चौकार होतोय. या 10 धावसंख्येने पूर्ण आता एक 360 टन म्हणेल मी. गोलंदाज क्रिकेट संघ आता मात्र फ्रंट फुटवर होतोय. समीकरण बदलले गेले. आता समीकरण आपण पाहतोय 7 चेंडू 17 धावा असं समीकरण. मैच अच्छा है, सबसे बड़ी बात है दो टीमें बीच मैदान पर, आखिरी मुकाबला चल रहा है, दर्शक काफी संख्या में मौजूद है और शाम के समय में दर्शकों का पूरा मनोरंजन हो रहा है। एक तरफा प्यार और एक तरफा मुकाबला किसी को अच्छा नहीं लगता। अब चक्कर विशाल 20 पर खेल 7 गेंदों का सामना किया। लीजेंड खिलाड़ी है, अपने अनुभव का पूरा फायदा उठाते हुए इस ओवर की अगली गेंद, सुंदर गेंद, अच्छी गेंद है। लॉकअप पर बॉल नहीं पड़ रहा, तरफ गेंद को खेला गया, एक रन मिलेगा, दूसरे के लिए वापस आना चाह रहे लेकिन मना किया। क्या दूसरे रन में मिलेगा? खतरा यहां भी है दूसरे रन पर और बल्लेबाज आउट। गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा क्रिकेट का रंग, रंग में भंग। विशाल को यह रन नहीं भागना था। अगर आप भी बल्लेबाजी कर सकते हैं, निखिल भी बल्लेबाजी कर सकते हैं, लेकिन तालमेल में कमी है। 6 गेंदों का खेल और 6 गेंदों में जीतने के लिए फिलहाल अब सभी के आपको मैं बताऊंगा। स्कोर है 26 और 16 रनों की जरूरत है। क्या मुकाबला है, धावसंख्या आता जिंकण्याकरता हवे 16. इथे प्रेक्षक झालेत गोळा, या सामन्यावरती सर्वांचा डोळा. आपण बघतो साई कृपा चषक
26 अद्भुत विहंगम 16 याची देही या चेंडूला काय सामना रंगला काय सामना मैदानामध्ये 6 चेंडू 16 पण या चित्रपटामध्ये या सुपर चित्रपटामध्ये ट्विस्ट आलाय सीट बॅट्समन विशाल बाद झालेला आहे. धन्यवाद. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. बघूया 6 चेंडू 16 धावा आणि खेळपट्टीवर आपण पाहतोय विशाल मध्ये परतला, परंतु त्याचं काम त्याने पार पडलंय असं म्हणू शकतो. कारण संघाला थोडं सुस्थितीत आणलंय. खरं तर सुरुवात थोडीशी खराब होती, परंतु शेवटच्या क्षणी विशाल मडू याने आपला अनुभव पणाला लावला. बाद जरूर झालाय, परंतु खेळपट्टीवर तितक्याच ताकदीचा फलंदाज अक्षय आलाय. त्याने मागच्या सामन्यात षटकारांची ॲट लगातार 3 षटकार आपण त्याचे पाहिले होते. बघूया, परंतु निखिल खेळपट्टीवर निखिलसाठी खरं तर विकेट सॅक्रिफाईस ती झाली विशाल मडू यांची, परंतु निखिल बघूया आपल्या महान खेळाडूचं सॅक्रिफाईस आपल्या या 6 चेंडूमध्ये कुठल्या रीतीने भरपाई करतोय. क्या मुकाबला 6 गेंदों में 16 रनों की जरूरत है, लेकिन इस स्ट्राइक रेट पर समय ज्यादा जा रहा है. समय इतना जाना नहीं जाना चाहिए. आपको पेयर क्रिकेट खेलनी है. दोनों टीमें बहुत अच्छा प्रदर्शन कर रहे हैं. हेमंत स्मृति और गुरुदत्त. ये फाइनल का मुकाबला कौन जीतेगा? अद्भुत खेल बीच मैदान पर. निखिल स्ट्राइक रेट पर गेंदबाजी करने के लिए सचिन आठवले. पॉइंट कवर एस्टा कवर लांगा कवर पॉइंट. पहली गेंद पर हमला. गेंद बॉडी लाइन के बिल्कुल बाहर जाएगी. मिडविकेट बॉडी लाइन के बाहर. क्या शॉट है. हाई फ्लाई इनटू द स्काई. गेंद कर रही है टाटा बाबा चरण. धन्यवाद. 5 चेंडू 10 धावा समीकरण पूर्णपणे बदलले गेले. निखिल आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्म मध्ये आणि त्या फलंदाच्या विरुद्ध गोलंदाजी करण्यासाठी अग्निपरीक्षेला सामोरं जातो सचिन. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. भविष्य जरूर वर्तवणार नाही. बघूया पुन्हा एकदा सचिन टू निखिल असं बॅटल. पुन्हा एकदा फुल टॉप चेंडू षटकार. काय फलंदाजी करतोय. अतिशय दर्जेदार कामगिरी करत असताना मैदानावरती निखिल. इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे. इथे आपण बघितलं तर मैदानावरती निखिल नावाचे वादळ घोंघवतोय आणि तो काय बेधडक बॅटिंग करतो. जिंकण्याकरता आवश्यकता असेल 4 धावांची. 4 चेंडू शिल्लक आहेत. विकेट महत्वाची असेल या मॅच मध्ये हेमंत स्मृती संघाला. आतापर्यंत तुम्ही निखिलला जी बॅटिंग केली ना, निखिलला जी गोलंदाजी केली ना, ते अगदी त्याच्या रडार मध्ये केले. षटक अतिशय महत्वाचं. गोलंदाजी मार्कप्रती सचिन आठवले. या षटकाचा पुढचा चेंडू. आई चेंडू हवेत. विकेटची आवश्यकता. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडला खेळ. सचिन आठवले. निखिलला त्यांनी डगात पाठवले. 3 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता. सामना महत्वाचा आहे. आठवले म्हणून पाठवले. विकेट आलाय, डब्ल्यू आलाय आणि सचिन या ठिकाणी म्हणजे तो बबलू खुश झालाय. मैदानामध्ये मजा येणार आहे. 3 चेंडू 4. महत्वाचा सामना, रंगतदार सामना, रोमांचक सामना. या सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. अंतिम सामन्याला साजेसा असा हा सामना आपण पाहतोय. अंतिम सामना कसा असावा तर गुरुदत्त क्रिकेट संघ वर्सेस हेमंत स्मृती क्रिकेट संघासारखा असावा. अभी देखिए लेंथ बहुत बढ़िया थी. इससे पहले फुल टॉस गेंद, शॉर्ट पिच गेंदबाजी. अब थोड़ा ऑफ स्टंप के बाहर वाली लाइन जो परेशान बिल्कुल इस वक्त करते भी. बल्लेबाज के लिए नहीं बैठ रहा है. बल्लेबाजी करने के लिए नंबर 4 पर विनीत मडबी, जिनके ऊपर निगाह टीम के कप्तान मैदान के अंदर. लेकिन सचिन खुद के ऊपर कर यकीन. आपके भी दिन आएंगे हसीन. कंपल्सरी चेस है, ये भी आपको नहीं भूलना है. गेंदबाजी करने के लिए सचिन तैयार. पॉइंट कवर की तरफ खिलाड़ी तैनात. एक लॉन्ग ऑन है. मिड विकेट पर खिलाड़ी है. इस ओवर की अगली गेंद. अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद. धारे के अंदर खिलाड़ी है. यह मौका बन सकता था. ज्यादा रिलैक्स रहे हैं. आपके पास गेंदों की बात करते गेंदों शेष 2 और 2 गेंदों में जीतने के लिए फिलहाल 3 रनों की जरूरत है. वन मॅच. पराभव लागतो सर्वांच्या जिवारी. जिंकण्यासाठी धडपड साई कृपा चषक 2026 जिंकण्याची झाली तयारी. पाहूया कोण पडते कोणावर भारी. यापेक्षा फायनलचा सामना चांगला होऊ शकत नाही. ही मेहनत आहे. दिनेश भाऊ आपली मेहनत आहे. संदीप भाऊ आपली मेहनत आहे. अशी सगळ्यांची मेहनत आहे.
आणि हा सामना म्हणजे वाटत होता एकतर्फी होईल, पण क्रिकेट आहे आणि तिथं ठासून बनलेले सामना पैसा वसूल आहे. सुरेख पुढचा चेंडू पुन्हा एकदा बघूया. अक्षय इथे मात्र सुरेख चेंडू हाताळलाय. षटकार मारण्याचा प्रयत्न जोरात होता. आता गणित आपण पाहूया, समीकरण पाहूया. एक चेंडू 2 धावा. काय सामना रंगला, काय सामना रंगलेला. एक चेंडू 2 धावा कंपल्सरी चेस आहे, हे देखील विसरता कामा नये. आता हे मैदान होलं नाही, हे मैदान अनुभवी बनले आणि जर मैदान अनुभवी असेल तर मैदानात प्रत्येक खेळ हा युद्ध आहे. मैदानात जणू काढलाय बखेडून युद्धाचा आव चांगला तरंगलाय. दुसरा डाव या सामन्यात कोण कोणार आपलं नाव. या सामना पाहण्याकरता उभा टाकला अख्खा गाव. कोणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार भाऊ. हवे चेंडू लागा पण क्षेत्रात चेंडूच्या खाली पकडला. हा सामना जिंकतो. सामना या ठिकाणी संपला. हा मजबूती संघाने सामना जिंकलाय. साईगोबा चषक अर्थात आपल्या नावावरती केलाय. वरून कोणी पाहिलं नाही, वरून कोणी पाहिलं नाही म्हणून मेळावरच्या चाप्याचं काही अडलं नाही. वरून कोणी पाहिलं नाही म्हणून मेळावरच्या चाप्याचं काही अडलं नाही. शेवटी पाण्याने साथ सोडली पण पट्टाने बाहेर न सोडलं नाही. वा सचिन वा, काय कामगिरी केली. सामना अप्रतिम आहे, सामना रोमहर्षक आहे, पण क्रिकेटच्या खेळाचा विजय देखील झालेला आहे. सुरेख क्रिकेट आपण पाहिलं. खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षण, प्रशांत सर, क्षेत्ररक्षण का महत्वाचा पार्ट असतो क्रिकेट मधील हे मात्र या सामन्याने दाखवून दिलं. तुमचं क्षेत्ररक्षण जर चांगलं असेल ना तर तुम्ही गेलेला सामना सुद्धा जिंकू शकता. हे मात्र हेमस्मृती क्रिकेट संघाच्या क्षेत्ररक्षकाने दाखवून दिलं. चांगले क्रिकेट दोन्ही संघांनी लढत सुरेखरित्या दिली. अंतिम सामना कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण त्यांनी पेश केलं आणि या साईकृपा मित्रमंडळाच्या क्रीडा स्पर्धेला 4 चांद लावले असं आपण म्हणू शकतो. दोन्ही संघाची कामगिरी अतिशय अतुलनीय झाली आणि अटीतटीचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला. प्रेक्षक खुश असतील, आयोजक खुश असतील, कारण शेवट गोड झालाय. अत्यंत दर्जेदार खेळ, निकीचा विकेट आणि त्यानंतर आलेली सामन्याला कलाटणी. साई आमच्याकडे असतील.